नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील तासाला आपण रिअल ॲक्सल बद्दलची माहिती पाहिली. रिअल ॲक्सल केसिंग किंवा हाऊसिंगचे प्रकार, त्याचप्रमाणे रिजिड रिअर ॲक्सलचे प्रकार, मग त्याच्यामध्ये सेमी फ्लोटिंग ॲक्सल असेल, 3/4 फ्लोटिंग ॲक्सल असेल, फुल फ्लोटिंग ॲक्सल असेल. या सर्व ॲक्सलची माहिती पाहिल्यानंतर या लेसनमध्ये या लेसनमधील पुढचा महत्त्वाचा भाग आपण पाहणार आहोत, तो म्हणजे डिफरन्शियल. आता हा जो डिफरन्शियल आहे, हा मोटार गाडीच्या पाठीमागच्या चाकांवरती तुम्हाला बघायला मिळेल. आता इंजिनने तयार केलेली शक्ती गिअरबॉक्सद्वारे प्रॉपेलर शाफ्टला मिळते आणि मागील ॲक्सल हे प्रॉपेलर शाफ्टला काटकोनात असतात. क्लिअर? म्हणजे हा प्रोपेलर शाफ्ट आहे पहा, इकडून पॉवर आतमध्ये येणार आहे आणि ह्या प्रोपेलर शाफ्टला ही जी चाकं आहेत ही कशी आहेत, काटकोनामध्ये. क्लिअर? आणि त्यामुळं या प्रोपेलर शाफ्टची गती मागील ॲक्सलला द्यावायची असेल तर मध्यंतरी काहीतरी यंत्रणा असणं आवश्यक आहे. इथं सेंटरला कोणती तरी यंत्रणा असणं आवश्यक आहे. प्रोपेलर शाफ्टची गती काटकोनामध्ये मागील चाकांना किंवा ॲक्सलला समप्रमाणात विभागून देण्यासाठी ही डिफरन्शियलची यंत्रणा त्या ठिकाणी दिलेली असते. ठीक आहे. आता ज्यावेळी गाडी सरळ रस्त्यानं धावत असते त्यावेळी त्याच्या मागील चाकांना मिळणारी गती सारखीच असते. म्हणजे दोन्ही चाकांची गती सारखी असते ज्यावेळी गाडी सरळ रस्त्यानं पुढे जात असते. परंतु जेव्हा गाडी वळणावरती वळते तेव्हा तिचे वळण बाजूकडील जे आतील चाक आहे, म्हणजेच डावीकडे वळण असेल तर डावीकडील चाक, बरोबर, उजवीकडे वळण असेल तर उजवीकडचं चाक. तर अशा प्रकारे जेव्हा गाडी वळणावरती वळते तेव्हा तिचे वळण बाजूकडील आतील चाक कमी अंतर धावणे व तेवढ्याच वेळात बाहेरील चाक अधिक अंतर धावणे आवश्यक आहे. नाहीतर काय होईल, नाहीतर आतील चाक स्लिप होऊन लवकर घासले जातील. अशा प्रकारे वळणावर गाडीच्या दोन्ही चाकांना असमान गती पुरवावी लागते व गाडी सरळ जात असताना एकसारखी गती पुरवावी लागते आणि याकरिता या डिफरन्शियल युनिटचा महत्त्वाचा उपयोग होतो. सर्वात प्रथम आपण या डिफरन्शियलची कार्यपद्धती पाहूया. मगाशी एक आकृती दाखवलेली आहे. समजा तुम्हाला डाव्या बाजूला वळायचं असेल, ह्या बाजूला डाव्या बाजूला, तर गाडी वळणावरती वळत असताना ह्या चाकाची गती कमी पाहिजे, कारण त्याला कमी अंतर चालून जावं लागतंय. आणि हे जे बाहेरच्या बाजूचं चाक आहे ह्याला जास्त अंतर चालून जावं लागतं, म्हणून ह्याची गती कशी पाहिजे, जास्त पाहिजे. तर गाडी वळणावरती वळत असताना या दोन्ही चाकांच्या गतीमध्ये फरक करण्यासाठी या डिफरन्शियल युनिटची रचना या मोटार गाडीच्या चाकांवरती या ठिकाणी केलेली असते. तर सर्वात प्रथम आपण डिफरन्शियलचं कार्य समजावून घेऊया. तर पहिलं कार्य आहे की इंजिनची शक्ती काटकोनामध्ये चाकांना देणे. हे पहा, इंजिनकडून या बाजूने शक्ती येते आणि काटकोनामध्ये या दोन्ही चाकांना देण्याचं काम या डिफरन्शियल कडून केलं जातं. दुसरं जे आहे, गतीचे प्रमाण कमी करणे. गतीचे प्रमाण कमी करणे म्हणजे गिअर रिडक्शन करणे आणि त्यामुळं टॉर्क वाढवला जातो. म्हणजे हा पिनियन गिअर छोटा आहे आणि त्याला जोडलेला जो क्राउन व्हील आहे तो मोठा असतो. आपण पुढे पाहणार आहे की गिअर रिडक्शन कसं केलं जातं. आता उद्देश फक्त समजावून घ्या की डिफरन्शियलचं दुसरं काम आहे गिअर रिडक्शन करणे आणि त्यामुळं टॉर्क त्या ठिकाणी वाढवला जातो. तिसरं काम आहे वळणावर आतील चाकाची गती कमी करणे व बाहेरील चाकाची गती वाढविणे. त्याचप्रमाणे पुढचं काम आहे
एकाच वेळी उंच व खोलगट भागावरून गाडी चालत असल्यास खोल भागास जास्त अंतर चालावे लागते, म्हणून तेथे असलेल्या चाकाची गती ही सपाट भागावरील चाकाच्या गतीपेक्षा अधिक करणे. तर अशा प्रकारे आपण डिफरन्शियलचं कार्य पाहिलं. त्यानंतर आपण या डिफरन्शियलचं तत्व पाहूया. डिफरन्शियलचे तत्व आपण आकृतीच्या साहाय्याने या समजून घेऊया. बाजूच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आतील चाक आपण हाताने थांबवून ठेवले आहे, परंतु डिफरन्शियल युनिट अजून फिरत आहे. अशा प्रकारे बाहेरील चाक आता जास्त गतीनं त्या ठिकाणी फिरलं. आता इकडून येणारी गती तर आपल्याला थांबवता येत नाही. ज्यावेळी आतील चाकावरती लोड येतो त्यामुळे ह्या चाकाची गती कमी होते, पण तेवढ्याच प्रमाणात ह्या चाकाची गती काय केली जाते, वाढवली जाते. तर अशा प्रकारे बाहेरील चाक आता जास्त गतीने फिरतील अशी व्यवस्था या डिफरन्शियल युनिटमध्ये केलेली असते. आता डिफरन्शियल युनिटचे मुख्य दोन भाग करता येतील. एक फायनल ड्राईव्ह आणि दुसरं डिफरन्शियल असेंबली. तर अशा प्रकारे या डिफरन्शियलचे दोन भाग पडतात, एक फायनल ड्राईव्ह आणि दुसरं डिफरन्शियल असेंबली. आता फायनल ड्राईव्ह म्हणजे काय? फायनल ड्राईव्ह मध्ये हा पिनियन गिअर आणि ही क्राउन व्हील या दोघांचा फायनल ड्राईव्ह मध्ये समावेश होतो. आता डिफरन्शियल मध्ये इंजिनची शक्ती ही 90 डिग्री मध्ये जर विभागायची असेल व गतीचे प्रमाण कमी करण्यासाठी या फायनल ड्राईव्हची रचना त्या ठिकाणी केलेली असते. आता पहा, इकडून पॉवर या क्राउन व्हीलला दिली जाते, म्हणजे 90 डिग्री मध्ये पॉवर विभागण्यासाठी या फायनल ड्राईव्हचा फार मोठा त्या ठिकाणी उपयोग होतो. आणि त्याचप्रमाणे या पिनियन गिअरचे 5-6 दात आहेत आणि ह्याचे जवळजवळ 30-40 दात आहेत. म्हणजेच या ठिकाणी गती कमी होते, मात्र टॉर्क वाढवण्याचं काम सुद्धा या फायनल ड्राईव्ह कडून त्या ठिकाणी केलं जातं. तर अशा प्रकारे डिफरन्शियल मध्ये इंजिनची शक्ती 90 डिग्री मध्ये विभागण्यासाठी व गतीचे प्रमाण कमी करण्यासाठी या फायनल ड्राईव्हची रचना केलेली असते. आता या फायनल ड्राईव्ह मध्ये पिनियन गिअर किंवा त्याला आपण टेल पिनियन असं म्हणतो व रिंग गिअर ही गोल आकाराची दिसते, त्यालाच आपण क्राउन व्हील सुद्धा असं म्हणतो, यांचा समावेश होतो. ठीक आहे. तर या फायनल ड्राईव्ह मध्ये पिनियन गिअर किंवा टेल पिनियन आणि रिंग गिअर किंवा क्राउन व्हील या दोन घटकांचा त्या ठिकाणी समावेश होतो. प्रोपेलर शाफ्ट कडून या टेल पिनियनला किंवा या पिनियन गिअरला फिरवलं जातं, इथं दिसतंय तुम्हाला. व या टेल पिनियन कडून या क्राउन व्हीलला फिरवल्यामुळं, हे क्राउन व्हील आहे, या क्राउन व्हीलला फिरवल्यामुळं क्रँकशाफ्ट फिरण्याची गती व चाकाची फिरण्याची गती कमी केली जाते. ठीक आहे. गती कमी होण्याचे प्रमाण हे टेल पिनियन आणि क्राउन व्हील यांच्या दातांच्या संख्येवरती काय असते, अवलंबून असते. समजा एखाद्या क्राउन व्हील वरती, म्हणजे हे क्राउन व्हील म्हणजे रिंग गिअर, 34 दात आहेत. किती? 34 दात आहेत. व पिनियन वरती समजा 7 दात आहेत. तर त्यावेळेस पिनियनचे 4.85 फेरे होतील, त्यावेळी क्राउन व्हीलचा एक फेरा पूर्ण होईल. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये मी दुसरं उदाहरण देईल तुम्हाला, की समजा याच्यावरती क्राउन व्हील वरती आपलं टेल पिनियन वरती 6 दात आहेत. किती? 6. आणि या क्राउन व्हील वरती 36 दात आहेत. किती? 36. मग ज्यावेळी हा पिनियन गिअर किंवा टेल पिनियन स्वतःभोवती 6 वेळा फिरेल, त्यावेळी या क्राउन व्हीलची किती फेरा पूर्ण होईल? 1. लक्षात येते का तुम्हाला? ज्यावेळी जर ह्याच्यावरती 6 दात असतील आणि ह्याच्यावरती 36 दात असतील, तर ह्या पिनियनचे ज्यावेळी स्वतःभोवती 6 फेरे होतील, 6 36, त्यावेळी या क्राउन व्हीलचा स्वतःभोवती किती फेरा पूर्ण होईल? फक्त 1. तर अशा प्रकारे या ठिकाणी
गती कमी केली जाते, मात्र त्या ठिकाणी गिअर रिडक्शन होऊन आपल्याला त्या ठिकाणी टॉर्क हा जास्त मिळवता येतो. तर अशा प्रकारे फायनल ड्राईव्ह हे कायम स्वरूपाचे गिअर रिडक्शन करते आणि टॉर्क वाढवण्याचं काम या फायनल ड्राईव्ह कडून केलं जातं. आता या फायनल ड्राईव्हचे गिअरवरून 3 प्रकार पडतात. त्याचे 3 प्रकार आहेत. एक स्ट्रेट बिहेवियल ड्राईव्ह, दुसरा स्पायरल बिहेवियल ड्राईव्ह आणि तिसरा हायपर ड्राईव्ह. आता स्ट्रेट बिहेवियल ड्राईव्ह म्हणजे काय पहा. आता ह्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती आहे. दिसते? हे पहा. हे स्ट्रेट बिहेवियल ड्राईव्ह. याच्यामध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे यात क्राउन व्हील, पिनियन यावर सरळ अशा पद्धतीने दात असतात. म्हणजे सरळ दात कट केलेले असतात. त्याला आपण स्पर दात असं म्हणतो. काय म्हणतो? स्पर दात. ॲक्सिसला समांतर असे दात कट केलेले असतात आणि हा पिनियन गिअर या क्राउन व्हीलच्या बरोबर मध्यावरती किंवा सेंटरला काय केला जातो? फिट केला जातो. आता याच्यामध्ये दात सरळ अशा पद्धतीनं कट केल्यामुळं आपण गिअरबॉक्सच्या वेळेस मागे माहिती पाहिली, की जर स्पर गिअर असतील तर पॉवर ट्रान्समिशन करत असताना त्या गिअरमध्ये काय होतो? जास्त प्रमाणात आवाज तयार होतो आणि म्हणून शिवाय दात मोठे ठेवावे लागतात आणि म्हणून अशा प्रकारची रचना सध्या आपण या वाहनावरती वापरत नाही, कारण दातांची साईज मोठी ठेवावी लागते. त्याचप्रमाणे पॉवर ट्रान्समिशन होत असताना जास्त आवाज निर्माण होतो आणि शिवाय हा पिनियन गिअर क्राउन व्हीलच्या सेंटरला बसवले असल्यामुळं त्याला लुब्रिकेशन चांगल्या प्रकारचं होऊ शकत नाही. कारण डिफरन्शियलमध्ये जे ऑइल असतं त्याची ऑइल लेवल ही जवळ-जवळ खालच्या बाजूला असते आणि त्यामुळं त्या ऑइल लेवलपासून हा किंचित वर राहतो आणि हे सगळे दोष असल्यामुळं अशा प्रकारचा ड्राईव्ह सध्या फारसा वापरत नाही. त्यानंतर दुसरा जो ड्राईव्ह आहे तो म्हणजे स्पायरल बिहेवियल ड्राईव्ह. त्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे. आता ह्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या गिअरवरती जरा वक्र दात आहेत. दिसतंय तुम्हाला? जरा तिरके दात वाटतात. व गिअर फिरत असताना आवाज येत नाही. शिवाय ते स्ट्रेट बिहेवियल गिअरपेक्षा थोडे मजबूत असतात. पण यामध्ये सुद्धा हा पिनियन गिअर क्राउन व्हीलच्या बरोबर काय केलेला आहे? सेंटरला मेश केलेला आहे. येतंय लक्षात? पण पहिल्या ड्राईव्हपेक्षा म्हणजे स्ट्रेट बिहेवियरपेक्षा या स्पायरल बिहेवियर ड्राईव्हकडून पॉवर ट्रान्समिशन होत असताना थोडा आवाज काय होतो? आपल्याला कमी जाणवतो. त्यानंतर तिसरा जो ड्राईव्ह आहे तो म्हणजे हायपॉइड ड्राईव्ह. आता हायपॉइड ड्राईव्ह म्हणजे कशाला म्हणतात? आणि सध्याच्या वाहनावरती जी पद्धत आता जास्त करून वापरात आहे ती म्हणजे हायपॉइड ड्राईव्ह. सध्या ही पद्धत जास्त वापरात आहे. आता यामध्ये स्ट्रेट बिहेवियर किंवा स्पायरल बिहेवियरपेक्षा जास्त तिरके दात असतात. हे पहा. ह्याचं कंपॅरिझन केलं ह्या दाताचं, तर हे दात अजून जास्त तिरके आहेत. म्हणजे हायपर्ड टाइप आहेत. दाते क्राउन व्हील आणि पिनियन गिअरवरती असतात. येतंय लक्षात? म्हणजे पहिल्या 2 प्रकारापेक्षा या हायपर्ड ड्राईव्हमध्ये पिनियन गिअर त्याचप्रमाणे क्राउन व्हील याच्यावरती जास्त तिरके दात असतात. आता जास्त तिरके दात असतील तर त्याला आपण काय म्हणतो? हायपॉइड ड्राईव्ह म्हणतो त्याला किंवा हायपॉइड प्रकारचे दात असतात. तर अशा प्रकारचा ड्राईव्ह मध्ये हा पिनियन गिअर पहा या क्राउन व्हीलच्या मध्याच्या थोडासा खाली फिट केलेला असतो. बरोबर? आणि त्यामुळं आपल्याला काय होतं? एक तर ग्राउंड क्लिअरन्स कमी होतो. म्हणजे जमिनीपासूनचं अंतर याचं कमी होतं आणि त्याचप्रमाणे हा खालील बाजूनं फिट असल्यामुळं तो कायम या डिफरन्शियलमधील ऑइलमध्ये बुडलेला राहतो. त्यामुळं लुब्रिकेशन पण चांगल्या प्रकारचं होतं आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी पॉवर ट्रान्समिशनचं काम सुद्धा या प्रकारच्या ड्राईव्हकडून उत्कृष्ट प्रकारे होत असल्यामुळं सध्याच्या वाहनावरती डिफरन्शियलमध्ये या हायपॉइड ड्राईव्ह त्या ठिकाणी वापरला जातो. ठीक आहे. त्यानंतर
पुढचा जो आपण प्रकार पाहणार आहे तो म्हणजे डिफरन्शियलचे प्रकार. आता डिफरन्शियलमध्ये फायनल ड्राईव्ह तसेच गाडी वळणावरती असताना जी गिअर असेंब्ली कार्य करते तिचा समावेश होतो. लक्षात येत आहे? तर डिफरन्शियलमध्ये फायनल ड्राईव्ह तसेच गाडी वळणावरती वळत असताना जी गिअर असेंब्ली कार्य करते तिचा समावेश होतो. आता या डिफरन्शियलचे खालील प्रकार पडतात. एक स्टँडर्ड डिफरन्शियल आणि पुढे आपण पाहणार आहे तो म्हणजे नॉन स्लिप डिफरन्शियल आणि तिसरा जो आहे तो डबल रिडक्शन डिफरन्शियल. तर असे त्या डिफरन्शियलचे 3 प्रकार पडतात. हा स्टँडर्ड डिफरन्शियल, त्यानंतर दुसरा जो आहे तो नॉन स्लिप डिफरन्शियल आणि तिसरा जो आहे तो डबल रिडक्शन डिफरन्शियल. त्यातलं आपण पहिल्यांदा या स्टँडर्ड डिफरन्शियलची माहिती पाहूया. त्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे. त्याची कार्यपद्धती पण आपण नंतर पाहणार आहे. तर अगोदर या पार्टची नावं समजून घ्या. आत्ताच आपण क्राउन व्हीलची माहिती पाहिली. हा गोल आकाराचा क्राउन व्हील आहे. त्याचप्रमाणे हे डिफरन्शियलचे दोन्ही बाजू हे हाफ शाफ्ट आहेत, लक्षात घ्या. आणि या हाफ शाफ्ट वरती जो गिअर आहे त्याला आपण सन गिअर असं म्हणतो. काय म्हणतो? सन गिअर. हे दोन्ही बाजूचे सन गिअर किंवा त्याला बिव्हेल गिअर्स असं सुद्धा म्हणतात. आणि हा जो या ठिकाणी वरच्या बाजूला जे गिअर दिसतात हा एक आणि खालील बाजूला त्याला बिव्हेल पिनियन किंवा पिनियन गिअर असं सुद्धा म्हणतात. हा ऍक्सल शाफ्टचा हाफ शाफ्ट आहे आणि तो या सन गिअरच्या स्प्लाइन्समध्ये बसवलेला असतो. हा हाफ शाफ्ट आणि या सन गिअरच्या तो स्प्लाइन्समध्ये त्या ठिकाणी बसवला जातो. आता या डिफरन्शियलमध्ये महत्वाचे भाग कोणते कोणते? तर टेल पिनियन किंवा बिव्हेल पिनियन आता आपण पाहिलं. त्यानंतर क्राउन व्हील आणि त्यानंतर प्लॅनेट पिनियन किंवा स्टार गिअर आणि सन गिअर. हे पहा, हा पिनियन गिअर, हा क्राउन व्हील. डिफरन्शियलचे भाग पाहतोय आपण. तिसरा पार्ट तो म्हणजे सन गिअर. हे दोन्ही बाजूला 2 सन गिअर आणि हे स्टार पिनियन. वरच्या बाजूला एक आहे आणि खालील बाजूला एक स्टार गिअर. हे डिफरन्शियलचे महत्वाचे भाग असून त्याचप्रमाणे पुढचा भाग आहे तो म्हणजे डिफरन्शियल केज आणि मग हाफ शाफ्ट. हे हाफ शाफ्ट दोन्ही बाजूचे अर्धे शाफ्ट, याच्यावरती पुढं हब आणि चाकं फिट करण्याची सोय असते. तर आपण या डिफरन्शियल विषयी अगोदर थोडक्यात माहिती पाहूया आणि त्याची कार्यपद्धती कशी चालते पहा. हे पहा, या आकृतीवरून आपण या डिफरन्शियलची कार्यपद्धती पाहणार आहोत. तत्पूर्वी या डिफरन्शियलची रचना आपण पाहणार आहे. आता टेल पिनियन किंवा पिनियन गिअर हे या डिफरन्शियल हाऊसिंगमध्ये म्हणजे हा जो भाग आहे डिफरन्शियल हाऊसिंगमध्ये 2 बेरिंगच्या सहाय्याने तो फिट केलेला असतो. पिनियनच्या बाहेरील फ्लॅंजवरती युनिव्हर्सल जॉईंटच्या सहाय्याने इथं प्रॉपेलर शाफ्ट बसवलेला असतो. क्राउन व्हील हे या डिफरन्शियल केजवरती बोल्टच्या सहाय्याने बसवलेले असून म्हणजे क्राउन व्हील जे आहे हे डिफरन्शियल केजवरती बोल्टच्या सहाय्याने बसवले जातं असून केजच्या आतील पोकळ भागात म्हणजे हा केजचा आतील पोकळ भाग आहे त्याच्यामध्ये 2 सन गिअर्स आणि स्टार गिअर्स हे एकमेकांशी काटकोनात असतात. या आकृतीवरून अजून आपण स्पष्ट पाहूया की हा पिनियन गिअर आहे, त्याला हे क्राउन व्हील जोडलेलं आहे. येते का लक्षामध्ये? हे क्राउन व्हील आहे, हे बिव्हेल पिनियन. ही डिफरन्शियल केज आहे. या डिफरन्शियल केजच्या आतल्या बाजूला हे 2 पिनियन गिअर आणि हे 2 स्टार गिअर त्या ठिकाणी बसवलेले असतात. हे सन गिअर आणि हे 2 पिनियन गिअर किंवा त्याला आपण प्लॅनेट पिनियन असं म्हणतो. रिअर ऍक्सल शाफ्ट बसवण्यासाठी इंटरनल स्प्लाइन्स असतात आणि डिफरन्शियल हाऊसिंगमध्ये दोन्ही शाफ्टच्या बाजूने ऑइल लीक होऊ नये म्हणून 2 ऑइल सील सुद्धा त्या ठिकाणी दिलेले असतात. आता पहा, या साध्या आकृतीवरून आपल्याला या डिफरन्शियलची रचना पाहता हे पिनियन गिअर किंवा बिव्हेल पिनियन
इकडं प्रोपेलर शाफ्ट जोडलेला असतो, म्हणजे प्रोपेलर शाफ्टकडून येणारी पॉवर इथं येणार आहे. त्याला या डिफरन्शियल मधला हा क्राउन व्हील जोडलेला आहे. येतंय लक्षात? या क्राउन व्हील वरती ही जी पोकळ भाग दिसतो आहे त्याला आपण डिफरन्शियल केज असं म्हणतो. इथं नाव दिलेलं आहे पहा. आणि ह्या केजच्या आतमध्ये हे 2 सन गिअर्स आणि हे 2 स्टार गिअर त्या ठिकाणी बसवलेले असतात. आणि हे जे सन गिअर आहे, या सन गिअरच्या आतल्या बाजूनं स्प्लाइन्स असतात आणि त्यामुळे या शाफ्टचे स्प्लाइन्स या सन गिअरमध्ये बसतात. या दुसऱ्या बाजूचा जो हाफ शाफ्ट आहे, त्याचे स्प्लाइन्स या सन गिअरच्या स्प्लाइन्समध्ये बसतात. आणि सन गिअर आणि हे प्लॅनेट पिनियन एकमेकाला काटकोनामध्ये असतात. आता ह्या जे पिनियन गिअर आहे, ह्याच्यामधून एक त्या ठिकाणी रॉड आतमध्ये डिफरन्शियल केजमध्ये त्या ठिकाणी बसवण्याची सोय त्या ठिकाणी केलेली असते. या डाव्या बाजूची जी आकृती आहे, तुमच्या लक्षामध्ये येईल की गाडी ज्यावेळी वळणावरती वळत असते, त्यावेळी पहा, या आतील बाजूचं डावी चाक आहे आणि हे बाहेरील बाजूचं उजवं चाक आहे. गाडी वळणावरती वळत असताना आतील चाकाला कमी अंतर चालून जावं लागतंय आणि बाहेरील चाकाला मात्र अंतर काय करावं लागतं, असं वळणावरती जास्त अंतर चालून जावं लागतं. आणि म्हणून वळणावरती ह्याला कमी अंतर चालून जावं लागतं, म्हणून ह्याची गती कमी असणं आवश्यक असतं आणि ह्याला जास्त अंतर चालून जावं लागतं आणि म्हणून या चाकाची गती ही त्या ठिकाणी जास्त असावी लागते. येतंय लक्षात? ह्या चाकाची गती आपल्याला जास्त असावी लागते आणि ह्या चाकाची गती कमी असावी लागते. आता या डिफरन्शियलची कार्यपद्धती आपण पाहूया. आता गाडी सरळ रस्त्यावरती चालत असताना बिव्हेल पिनियनद्वारे क्राउन व्हीलला फिरवलं जातं. म्हणजे ह्याच्याकडून हे बिव्हेल कडून ह्या क्राउन व्हीलला फिरवलं जातं. क्राउन व्हील हे डिफरन्शियल केजवरती नटबोल्टने बसवलेले असल्यामुळं हे नटबोल्टनं बसवलेलं आहे ह्या केजवर. नटबोल्टनं बसवलेलं असल्यामुळं क्राउन व्हील सोबत हे केज सुद्धा फिरतं. क्राउन व्हील सोबत हे केज सुद्धा फिरतं. आणि यावेळी या केज मधील सन गिअर व स्टार गिअर हे म्हणजे हे सन गिअर आणि स्टार गिअर हे फ्री न फिरता एक संघ युनिट सारखं फिरतं व दोन्ही मागील ऍक्सलला समान गती मिळते. आता ज्यावेळी गाडी वळणावरती वळत असते, त्यावेळी बाहेरील चाकांना म्हणजे हे बाहेरील चाक, या बाहेरील चाकांना आतील चाकापेक्षा जास्त अंतर चालून जावं लागतं आणि त्यामुळं आतील चाकास विरोध होऊन आतील सन गिअरकडून म्हणजे ह्या चाकाला विरोध झाल्यानंतर या चाकाच्या सन गिअरकडून या स्टार गिअरला त्याच्या ऍक्सलवरती फिरवलं जातं. या सन गिअरकडून या स्टार गिअरला त्याच्या ऍक्सलवरती फिरवलं जातं. दोन्ही बाजूला स्टार गिअर आहेत, लक्षात घ्या. आणि या स्टार गिअरकडून बाहेरील सन गिअरला म्हणजे ह्या बाजूच्या सन गिअरला अधिक गती मिळते. अशा रीतीने गाडी वळणावरती वळत असताना आतील चाकाची गती कमी होते आणि बाहेरील चाकाची गती जास्त होते. लक्षात आलं सर्वांच्या? तर अशा प्रकारे या गाडी ज्या ज्या वेळी वळत असते त्यावेळी ज्या चाकावरती लोड येतो त्या चाकाची फिरण्याची गती कमी होते आणि मग या सन गिअरकडून हे स्टार गिअर फिरवले जातात आणि या स्टार गिअरकडून या सन गिअरला एक्स्ट्रा पॉवर मिळते. समजा गाडी सरळ जात असताना ह्याची पॉवर 50 आहे, ह्याची पॉवर 50 आहे. येते लक्षात? गाडी सरळ जात असताना. पण ज्यावेळी गाडी वळणावरती वळत असते त्यावेळी आतील चाकाची गती कमी होते. आतील चाकाची गती कमी होते त्यामुळे त्याला कमी पॉवर पाहिजे. समजा त्याला 30 दिली, शिल्लक किती राहिली 20, परंतु ह्या चाकाची पूर्वीची 50 आणि ह्याच्यातली शिल्लक राहिलेली 20 म्हणजे किती झाली 70. आणि अशा प्रकारे या बाहेरील चाकाच्या सन गिअरला 70 पॉवर मिळवल्यामुळे त्याची फिरण्याची गती काय होते, वाढते. तर अशा प्रकारे गाडी वळणावरती वळत असताना दोन्ही चाकांच्या गतीमध्ये फरक करण्याचं काम
या डिफरन्शियल युनिट कडून केलं जातं आणि अशा प्रकारचा डिफरन्शियल आपल्या सध्याच्या वाहनावरती जास्त करून त्या ठिकाणी वापरात आहे. त्यानंतर दुसरा जो डिफरन्शियल आहे तो म्हणजे नॉन स्लिप डिफरन्शियल. त्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे. पारंपरिक डिफरन्शियल असणाऱ्या गाड्यांमध्ये एक चाक चिखलात रुतून बसल्यास डिफरन्शियलची पूर्ण शक्ती एकाच चाकाला पुरवली जाते. आपण बऱ्याच वेळा पाहतो गाडी रस्त्यावरून जात असताना एखादं चाक जर चिखलामध्ये फसलं तर गाडी बाहेर निघत नाही. त्या चिखलातलं चाक काय होतं, जास्त फिरतं आणि रस्त्यावरती कठीण भागावरती जे चाक असतं ते स्थिर असतं, कारण त्याला पॉवर मिळत नाही. आणि अशा प्रकारे डिफरन्शियलची पूर्ण शक्ती ही एकाच चाकाला पुरवली जाते आणि गाडी पुढे सरकत नाही. आणि ही अडचण दूर करण्यासाठी आत्ताच्या आधुनिक गाड्यांमध्ये हे नॉन स्लिप डिफरन्शियल आकृतीत दाखवल्याप्रमाणे आता नॉन स्लिप डिफरन्शियल हा आधुनिक गाड्यांमध्ये वापरला जातो. आता नॉन स्लिप डिफरन्शियलची रचना ही पारंपरिक पद्धतीच्या स्टँडर्ड डिफरन्शियल सारखीच आहे. त्याची कार्यपद्धती सुद्धा तशीच आहे. फक्त या नॉन स्लिप डिफरन्शियल मध्ये सन गिअर हे म्हणजे हे जे सन गिअर आहेत, सन गिअर हे केज मध्ये जात असून या शाफ्टवरती सतत साइड थ्रस्ट येत असतात आणि या साइड थ्रस्टमुळे सन गिअर्स हे केजकडे त्या ठिकाणी काय होतात, ढकलले जातात. व सन गिअर्स व केज याच्यामध्ये या क्लच प्लेट असतात. दिसतंय लक्षात? या क्लच प्लेट केजकडे ढकलल्या जाऊन हे जे सन गिअर्स आहेत हे त्या केजशी लॉक होतात व केज बरोबर फिरायला लागतात. अशा वेळी दोन्ही चाकांची गती सारखीच असते. म्हणजे या प्रकारच्या डिफरन्शियल मध्ये गाडी सरळ जात असताना जर एखादं चाक चिखलात फसलं तर डिफरन्शियलची संपूर्ण शक्ती एकाच चाकाला न जाता ती दोन्ही चाकांना समान जाते. दोन्ही चाकांना काय होते, समान जाते व गाडी पुढे खेचण्यास मदत होते, कारण दोन्ही हाफ शाफ्ट केजशी लॉक असतात व सारख्या गतीने फिरत असतात. थोडक्यात या प्रकारच्या डिफरन्शियल मध्ये त्या बाजूच्या सन गिअर लॉक करण्याची सोय या ठिकाणी असते आणि त्यामुळं गाडी जर एखादं चाक चिखलामध्ये फसलं तर त्यालाही पॉवर दिली जाते आणि दुसरं जमिनीवरचं जे चाक आहे त्यालाही पॉवर दिली जाते आणि त्यामुळे गाडी त्या चिखलातून बाहेर निघण्यास त्या ठिकाणी मदत होते. डिफरन्शियलचा जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे डबल रिडक्शन डिफरन्शियल. डबल रिडक्शन म्हणजे दोन वेळा रिडक्शन केलं जातं. पहा, हा पिनियन गिअर आहे, हे क्राउन व्हील आहे. म्हणजे या ठिकाणी पहिलं रिडक्शन होतंय. या प्रकारच्या डिफरन्शियल मध्ये गिअर रिडक्शन हे 2 टप्प्यामध्ये केलं जातं, म्हणून यास डबल रिडक्शन असं म्हणतात. आता याचा वापर जड वाहनावरती केला जातो. जे हेवी ड्युटी व्हेकल्स असतात त्याच्यावरती हे डबल रिडक्शन डिफरन्शियल त्या ठिकाणी दिलेलं आपल्याला आढळून येतं. यामध्ये ड्राईव्ह पिनियन म्हणजे शाफ्टवर असणाऱ्या रिंग गिअरशी किंवा क्राउन व्हीलशी इथं मेश होतो. इथं तो क्राउन व्हीलशी मेश झालेला आहे आणि या शाफ्टवरती रिडक्शन ड्राईव्ह गिअर सेट बसवलेला असतो. हा रिडक्शन ड्राईव्ह गिअर सेट या शाफ्टवरती हा डबल रिडक्शन ड्राईव्ह गिअर सेट या ठिकाणी बसवलेला दिसतो. डिफरन्शियल केजवर बसवलेले गिअर सेट हे रिडक्शन ड्राईव्ह गिअर सेटवरती फिरवले जाते. आता केजवर बसवलेल्या ड्रिव्हन गिअर सेटवर रिडक्शन गिअर सेटच्या तुलनेत अधिक दाते असतात आणि त्यामुळं ड्राईव्ह पिनियन व रिंग गिअर यांच्यामध्ये गिअर रिडक्शन घडून येते. तसेच 2 रिडक्शन गिअर सेटमध्ये सुद्धा रिडक्शन घडून येते. डबल रिडक्शन गिअर सेट नाही वापरल्यास रिंग गिअरची साईज फार जास्त होते. म्हणजे या ठिकाणी पहा,
रिडक्शन कसं होतंय? या पिनियन गिअरकडून हा क्राउन व्हील फिरवला जातोय. समजा आता हा 6 एवढ्या वेगाने फिरत असेल, तर ह्याची फिरण्याची गती काय होईल? 1 मगाशी सांगितल्याप्रमाणे. ह्याच्यावर जर समजा 6 दात असतील आणि ह्याच्यावरती जर 36 दात असतील, तर ह्याचे ज्यावेळी स्वतःभोवती 6 फेरे होतील, त्यावेळी या क्राउन व्हीलचा फिरण्याची फेरा किती होईल? 1. म्हणजे इथं पहिल्यांदा गिअर रिडक्शन झालं. आणि मग याच क्राउन व्हीलवरती ही डबल रिडक्शन गिअर सेट बसवलेला आहे. आता ह्याची फिरण्याची गती कमी झाली आणि या शाफ्टवरती पुन्हा लहान गिअर बसवलेला आहे. येते लक्षात? आणि याच्यावरती हा परत मोठा गिअर बसवलेला आहे. तो क्राउन व्हील आपण म्हणतो. आणि या क्राउन व्हील वरती मग हे दोन्ही शाफ्ट, ॲक्सल शाफ्ट त्या ठिकाणी बसवण्याची सोय असते. आता पहा, या ठिकाणी अंदाजे मी सांगितलं, की बाबा याच्यावरती 6 दात आहेत आणि ह्याच्यावरती 36 दात आहे. तर हा 6 वेळा फिरला, तर हा 1 वेळा फिरेल. हा 1 वेळा फिरला, तर ह्या लहान गिअरकडून हा परत मोठा फिरवला जातोय. म्हणजे अजून गिअर रिडक्शन त्या ठिकाणी केलं जातं आणि या डबल रिडक्शन गिअर केल्यामुळं शक्तीमध्ये वाढ होते आणि त्यामुळं हेवी ड्युटी वाहनावरती हा डबल रिडक्शन डिफरन्शियल त्या ठिकाणी आपल्याला बसवलेला पाहावयास मिळतो. त्यानंतर या लेसन मधला आपण शेवटचा भाग पाहणार आहे तो म्हणजे बॅकलॅश ऍडजस्टमेंट. आता बॅकलॅश ऍडजस्टमेंट म्हणजे काय? तर पहा, पिनियन गिअरचे दात आणि क्राउन व्हीलचे दात यांच्यामधला जो वर्किंग क्लिअरन्स आहे, यांच्यामधला जो वर्किंग क्लिअरन्स आहे, हे पहा, हा क्राउन पिनियन गिअरचे दात आणि हा क्राउन व्हीलचा दात फिरत असताना त्यांच्या दोघांच्या दातामध्ये जी फट असते त्याला आपण वर्किंग क्लिअरन्स म्हणतो. तो वर्किंग क्लिअरन्सला काय म्हणतात? बॅकलॅश. आणि हा बॅकलॅश 2 दातामध्ये असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं त्या 2 दातांमध्ये लुब्रिकेटिंग ऑइलचा पातळ पडदा राहून त्यांच्या टीथची झीज काय होते? कमीत कमी होते. आता साधारण हा जो बॅकलॅश आहे, हा 0.10 मिलीमीटर ते 0.25 मिलीमीटर पर्यंत ठेवतात. प्रत्येक गाडीच्या उत्पादकाच्या शिफारसीनुसार बॅकलॅश ॲडजस्ट करावा. बॅकलॅश चेक करण्यासाठी ही डायल गेज दिसते तुम्हाला स्क्रीनवरती. डायल गेज स्टँडद्वारे डिफरन्शियल हाऊसिंगवरती फिट केला जातो आणि या डायल गेजच्या पॉइंटला क्राउन व्हीलच्या टीथवरती ठेवतात. आता हाताने क्राउन व्हीलला थोडेसे इकडे तिकडे फिरवले जाते. पिनियन फिरला नाही पाहिजे. क्राउन व्हीलला फक्त फिरवतात आणि डायल गेजवरील रीडिंगची नोंद घेतात. तो प्ले जर योग्य प्रमाणात नसेल तर त्याचे ॲडजस्ट करण्यासाठी या क्राउन व्हीलच्या बाजूनं म्हणजे ह्या बाजूनं आणि इकडच्या बाजूनं शिम्स दिलेले असतात आणि काही गाड्यांमध्ये रिंग क्राउन व्हीलच्या दोन्ही बाजूस 2 ॲडजस्टिंग रिंग नट दिलेले असतात आणि हे रिंग नट कमी जास्त आवळून प्ले किंवा त्या ठिकाणी बॅकलॅश काय केला जातो? ॲडजस्ट केला जातो. तर अशा प्रकारे आपण या लेसनमध्ये रिअल ॲक्सल आणि या डिफरन्शियलची माहिती पाहिलेली आहे. या ठिकाणी हा लेसन संपलेला आहे. धन्यवाद.